आज घरी पाहुणे आले होते आणि पाहुण्यांची फरमाईश होती की वहिनी आळूच्या वड्या बनवा. पटकन गेले आणि आमच्या परसबागेतून आळूचे पानं आणले. तर ती रेसिपी आपण पाहणार आहोत. पाहुणे असे होते की खूपच घाईघाई त्यांचा निरोप आला की जेवणासाठीच येणार आहोत, पण वहिनी आळूच्या वड्या बनवून ठेवा. मग त्यासाठी मी पटकन हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या घेऊन मी पटकन त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. त्याच्यामध्ये जिरी टाकून घेतली. थोडीशी हळद टाकून घेतली पिठामध्ये. थोडासा कोवा हातावर चोळून घेतला. पाहुण्यांची फरमाईश म्हटल्याच्या नंतर म्हटलं जरा झणझणीत अशा खमंग आळूच्या वड्या तर झाल्याच पाहिजेत, नाही का. पटकन जास्त लसूण टाकून घेतला. मी लसणाचा काचोळा कधीही जास्त काढत नाही. ही कोथिंबीर चिरून पटकन टाकून घेतली आणि हे मिक्सरवर पटकन छान असं बारीक करून घेतलं सगळं आणि पीठ मळून घेतलं. पोळ्या करायच्या, स्वयंपाक करायचा, त्याच्यामध्ये एवढं घाई आवरलं. पण आळूच्या वड्या तर एवढ्या छान, म्हणजे रेसिपी पण खूप छान आहे, सर्वांच्या आवडीच्या पण असतात. त्यासाठी मी गॅस लावला आणि गॅस लावून पटकन त्याच्यामध्ये पाणी ओतलं पातेल्यामध्ये. त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि पटपट आळूचे पानं भरून घ्यायला सुरू केलं. आता ह्या आळूचे पानं मी पटकन असे रोल करून घेतले. पटपट रोल करून खूप छान अशा घडीदार दिसतात आळूचे पानं. खूप झणझणीत अशा हिरव्या मिरचीचे खूप छान अशा आळूचे पानं झालेली होती. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे संकल्पसिद्धी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत जा. तुमचा सपोर्ट तर खूप छान आहे. आपण हे आळूचे पानं मैत्रिणींनो तव्यावर भाजूनही करू शकतो, पण आमच्याकडं वाफेवर जास्त करून करतात. हे पाहू शकता, आता पाण्याला उकळी फुटल्यामुळे वाफ तयार झालेली आहे या चाळणीमध्ये. त्याच्यामध्ये आता आपण हे आळूचे पानं लावून घेऊयात रोल करून. छान अशा पद्धतीने रोल करून घेतले मी आणि ते आता ह्या चाळणीमध्ये मांडून घेतलेले आहेत. आणि त्याच्यावर पटकन झाकून ठेवलं आणि राहिलेले आळूचे पानं भरून घेतले. हे पाहू शकताय, पूर्ण वाफ येऊन असे शिजल्यासारखे झालेले आहेत हे आळूचे पानं. आता मी काढून घेते. आणि आता नंतर भरून घेतलेले आळूचे पानं मी आता परत त्या चाळणीमध्ये लावून घेणार आहे. म्हणजे हे कट करून त्यात पाणी आहे का पाहिलं मी, थोडंसं कमी पडलं असेल तर आपण वरून ओतू शकतो परत. आम्हाला पाहुण्यांची तर काही कमीच नसते. पटकन डाळ भाताला कुकर लावून घेतला आणि म्हणलं कुकरला हे होईपर्यंत आपण पटपट पोळ्या लाटून घ्यावेत, म्हणून मी अगोदर पोळ्या लाटायला घेतल्या. आता मी लोखंडी कढई घेतली. लोखंडी कढईमध्ये तळण खरंच खूप छान निघतं. मी लोखंडी कढईमध्ये पटकन थोडंसं तेल ओतून घेतलं आणि वड्याच्या काप काढायला सुरू केलं. अशा पद्धतीने वड्या कापून घेतल्याच्या नंतर तोपर्यंत तेलही गरम होते, तोपर्यंत म्हणलं कट करून घ्याव्यात वड्या. खूप अशा छान कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या, जेणेकरून खाताना अशा कुरकुरीत लागतील आणि त्याचा खमंगपणाही वाढतो.
आपण जर का कमी गरम तेलामध्ये ते वड्या तळून घेतल्या तर आपला ओलसरपणा त्या वडीमध्ये तसाच राहतो. त्याच्यामुळे अशा कुरकुरीत लालसर रंगाच्या भाजून तळून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. हे पाहू शकताय खूप कुरकुरीत अशा झालेल्या आहेत वड्या. आणि उरलेल्या बेसन पिठाच्या मी पटकन बेसन पोळ्या करून घेतल्या. तर चला मैत्रिणींनो, तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. झणझणीत आळूच्या वड्या करून पहा आणि सांगा. आणि संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. आणि तुमचा सपोर्ट कायम राहू द्या.